पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मवियात बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय। अंबादास दानवेंच्या अजिंक्यतारा निवासस्थानी मवियाची बैठक सुरू झाली आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे। दरम्यान दुपारी 1 वाजता मवियाची पत्रकार परिषद असणार आहे। महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण अधिवेशनाची तयारी सुरू आहे आणि त्या अधिवेशनाच्या आधीच मवियाची बैठक पार पडणार आहे आणि त्या संदर्भात आता दुपारी पत्रकार परिषद देखील घेतली जाईल। या पत्रकार परिषदेतून नेमके कोणते मुद्दे मांडले जाणार आहेत याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। नेमकं या बैठकीत कशा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे? उद्यापासून अधिवेशन आहे, विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आहे ते सुरू होत आहे। त्या पूर्वसंध्येला या ठिकाणी महाविकास आघाडीची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीला ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे आहेत, सचिन अहिर आहेत, अंबादास दानवे आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसकडून या ठिकाणी विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील उपस्थित झालेले आहेत। उद्यापासून जे अधिवेशन सुरू होत आहे त्यामध्ये कशा पद्धतीने समन्वय साधायचा याबाबतची चर्चा आजच्या या बैठकीत होईल। याशिवाय संध्याकाळी 3 वाजता जी हिंदी सक्ती विरोधातील जो GR काढण्यात आलेला आहे त्या GRची होळी करण्यासंदर्भात देखील आज चर्चा होईल। याशिवाय 5 तारीखला जो मोर्चा काढला जाणार आहे त्यामध्ये सहभागी होण्यासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते। उद्यापासून जे अधिवेशन सुरू होते त्यामध्ये कशा पद्धतीने कोणत्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरायचं, कोणत्या पक्षाने या 3 पक्षांमध्ये कशा पद्धतीने समन्वय साधायला हवा, कोणता नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।